संघटनात्मक वर्तन म्हणजेच ऑर्गनायझेशनल बिहेवियर BPCC 112 या आपल्या विषयाच्या अभ्यासक्रमाबद्दल आपण गेले काही दिवस चर्चा करत आहोत आणि आज या शृंखलेतला धडा 10वा आपण ऑर्गनायझेशनल कल्चरचा थोडा जास्त अभ्यास करणार आहोत. मी अदिती समीर आपल्या सर्वांचं स्वागत करते. या भागामध्ये आपण आंतरवैयक्तिक स्तरावरील प्रक्रिया ही बुकलेट नंबर 3 म्हणजेच पुस्तिका नंबर 3 यामधील 10व्या धड्याचा थोडा विस्तृत अभ्यास करणार आहोत. आता संघटनात्मक संस्कृती म्हणजेच ऑर्गनायझेशनल कल्चर याची जेव्हा आपण थोडी चर्चा करायला लागतो तेव्हा नेहमीप्रमाणे असं म्हणावं लागेल की आंतरवैयक्तिक स्तरावरील प्रक्रियांमध्ये ही एक अतिशय मोठी किंवा महत्वाची अशी प्रक्रिया आहे की एक साधारण वातावरण किंवा एक संस्कृती जर आपण तयार करू शकलो आपल्या कार्यालयात किंवा आपल्या संघटनेमध्ये, तर या कार्यालयीन संस्कृतीमुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, आपल्या व्यवस्थापनामध्ये, आपल्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये होणारा फरक, होणारा बदल आणि त्या बदलामागची कारणं, त्या बदलांवर कार्य करणारे घटक आणि ती पूर्ण प्रक्रिया या संदर्भातला आजचा हा भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजेच आपण या पूर्ण पुस्तिकेमध्ये 2 किंवा अधिक व्यक्तींमधील परस्पर संबंध हे अभ्यासत आहोत. यामध्ये आपण आतापर्यंत संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन, सत्ता आणि राजकारण म्हणजे पॉलिटिक्स आणि पॉवर ज्याला म्हणतात पॉवर अँड पॉलिटिक्स, तसंच लिडरशिप म्हणजे नेतृत्व याचा अभ्यास आधीच केलेला आहे. आजच्या या भागामध्ये आपण संघटनात्मक संस्कृतीची किंवा कार्यालयीन संस्कृतीबद्दलची चर्चा जेव्हा करायला सुरुवात करू तेव्हा सुरुवातीलाच आपल्याला मूलभूत संकल्पना किंवा कल्पना त्याच्या मागची ही थोडीशी अभ्यासावी लागेल. त्यानंतर त्याचा विस्तार कसा होतो किंवा या संस्कृतीची निर्मिती कशी होते, त्याबरोबरच तिचा स्वीकार होण्यासाठी काही आपल्याला लक्षणं किंवा कल्पना किंवा मूल्ये ही अभ्यासावी लागतात. त्याचा आपण थोडा आज अभ्यास करणार आहोत. याच प्रमाणे आपल्याला संघटनात्मक संस्कृतीचे प्रकारही या भागात अभ्यासता येतील. आता यासाठी आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर आपली पुस्तिका 3 ही जी आहे ती भरपूर माहिती उपलब्ध करून देतेच आहे, परंतु जर आपण त्याच्यात खोलवर जाऊन विचार करायचा झाला तर आपल्याला संघटनात्मक संस्कृती ही का अभ्यासायची आहे ह्याचा सगळ्यात मोठा भाग किंवा हा चर्चेचा फार मोठा भाग आपल्या पुस्तिकेमध्ये अतिशय विस्तृत स्वरूपात हा चर्चेला आहे. याच्याबरोबरच जर आपण असं बघायचं झालं की घटकांबरोबरच कुठल्या प्रकारच्या आणि कशा प्रकारच्या संस्कृतीला आज हा जास्त भाग आहे किंवा जास्त आपण बघू शकतो अशा प्रकारची संस्कृती आजकालच्या जगात, हेही आपण इथे बोलू शकतो. त्याचप्रमाणे वेगवेगळी मॉडेल्स किंवा थिअरीज ज्याला म्हणता येईल किंवा सिद्धांत ज्याला अभ्यास करता येतील असे त्याच्यापैकी शेनचा जो सिद्धांत आहे तो आपल्याला इथे बघता येतो. लेवल्स ऑफ कल्चर म्हणजे संस्कृतीच्या विविध पातळ्या कार्यालयीन संस्थेमध्ये किंवा कार्यालयीन वातावरणात ज्या सतत कार्यरत असतात त्याच्याबद्दलची ही चर्चा आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने आपण कशी संस्कृती ही शिकत असतो, जोपासत असतो, अंगीकारत असतो याच्याबद्दलची चर्चा या धड्यात करणं हे आपल्याला अपेक्षित आहे. या धड्याच्या शेवटच्या भागात आपण असंही बघू की काय पद्धतीने याचं परीक्षण किंवा मूल्यांकन केलं जातं. चला तर मग आजच्या या भागाला सुरुवात करूया. कार्यालयीन संस्कृतीवरच्या थोड्याशा जास्त किंवा संघटनात्मक संस्कृतीवरच्या थोड्याशा जास्त चर्चेला मी अदिती समीर आणि आपल्या या BPCC 112 ह्या शृंखलेत आपण कार्यालयीन संस्कृतीबद्दल आज ही चर्चा करतोय. आता या धड्यामध्ये जसं मी म्हटलं तसं की संकल्पना, व्याख्या, कल्पना, त्याचा अर्थ असं म्हणता येईल संघटनात्मक संस्कृतीचा, हा तर आपल्याला अभ्यासाचा आहेच. म्हणजे इथे आपल्याला व्याख्या जर छोट्या प्रश्नांची उत्तरं लिहिता आले 60 शब्दांचा जो प्रश्न असतो छोटा 2 मार्काचा, त्याच्यासाठी याचा उपयोग होईल. संघटनात्मक संस्कृतीचं महत्व किंवा त्याचे घटक हे जेव्हा आपण अभ्यासतो तर महत्व हा नक्की फार मोठा प्रश्न आहे. म्हणजेच महत्वाबद्दलची चर्चा करताना आपण त्याला साधारण 20 मार्कांचं बळ द्यायला काही हरकत नाही. ज्या पद्धतीने आपण याचा अभ्यास करतो त्यामध्ये निर्माण, विस्तार, वेगवेगळ्या पातळ्या किंवा प्रकार जेव्हा आपण म्हणतो आणि ओळख आणि परीक्षण म्हणजे का आपण स्वीकारतो, कशी स्वीकारतो, कुठल्या प्रकारची संस्कृती स्वीकारायला सोपी असते, या पद्धतीची थोडीशी चर्चा इथे थोडीशी अपेक्षित आहे.
आता जर इथे आपण बघायचं झालं तर हा जो पहिला भाग आहे याचा, तिथे आपल्याला असं लक्षात येईल की जी कल्पना आहे संस्कृती मागची, ती ज्याला आपण कल्चर असं म्हणतो, कुठल्याही समाजात कुठलाही मानव प्राणी हा एकटा राहू शकत नाही असं आपण नेहमीच म्हणतो की आपण समाजाच्या अधीन असतो किंवा समाजाची आपल्याला प्रचंड गरज असते. मानव एकटा जीवन जगू शकत नाही आणि म्हणूनच यामध्ये आपल्याला एक संस्कृतीची कल्पना ही रुजलेली कायम दिसते. आता या कल्पनेचा थोडा अभ्यास करताना आपण त्याचा संबंध आधुनिक उद्योगांशीही लावत असतो आणि म्हणूनच सर्वांच्या कामावर उद्योग ठिकाणाच्या किंवा उद्योगाच्या ठिकाणी जी प्रभाव पाडते अशी जी वागण्याची पद्धत असते किंवा वर्तनाची जी पद्धत असते तिला आपण संस्कृती असं इथे नाव देतो. आता जेव्हा आपण ह्याचा जास्त विचार करतोय तेव्हा कामाबद्दलच्या समाधानावर ह्याचा परिणाम होतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे एखादा कर्मचारी जर आनंदी असेल तर तो निश्चितच निव्वळ आपल्या गटाला आनंदी करतो असं नाही, आपल्या ग्राहकाला आनंदी करतो असं नाही, तर त्याच्या या आनंदामुळे आपण पुढे जाऊन त्याच्या वेगवेगळ्या कार्यशैलीचा अभ्यास करू शकतो आणि त्याच्या कार्याशी निगडीत अशा वर्तनामुळे आपल्याला त्याची उत्पादन क्षमता ही बदललेली किंबहुना अतिशय वाढलेली ही दिसू शकते. म्हणजेच आधुनिक उद्योगधंद्यांच्या काळात आपण संघटनात्मक संस्कृतीचा विचार करत असताना त्याची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे असं म्हणू शकतो. तिचा प्रभाव आपण म्हणतो इथे की कामावर प्रत्येकाच्या पडत असतो. कामाबद्दलचं समाधान कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होतं, उद्भवतं, ग्राहकांच्या मनात उद्भवतं, त्याबद्दलचा विचार इथे आहे. आणि म्हणूनच आपल्याला या भागामध्ये आपण संस्कृतीचा वेगवेगळ्या पद्धतीने हा विचार करणार आहोत आणि त्यामध्ये आपण खास करून किंवा जास्तीत जास्त त्यातलं लक्ष आपण हे व्यवस्थापनाला त्या संस्कृतीचा कसा उपयोग करून घेता येईल की जेणेकरून कामगार हे आनंदी राहतील आणि त्यांच्या उत्पादन क्षमता बदलल्यामुळे नफ्याच्या पातळीत ही वाढ होऊ शकते. आता हा सगळा भाग हा पार्श्वभूमीचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि जेव्हा आपण संस्कृती ह्या विषयाचा किंवा ह्या शब्दाचा जेव्हा जास्त अभ्यास करतो तेव्हा इथे तुम्हाला दिसते की संघटनात्मक संस्कृती म्हणजे दोन वेगवेगळ्या शब्दांचा आपण इथे संगम ठेवलेला आहे. संघटनेतील किंवा कार्यालयीन संस्कृती, एक कार्यालयातलं कल्चर किंवा कार्यालयातल्या ज्याला आपण वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, एकमेकांना संबोधण्याची पद्धत, कुठल्या वस्तूला काय पद्धतीचा अर्थ लावलाय त्याची पद्धत, या सगळ्या गोष्टींना संस्कृती असं संबोधणार आहोत. आता ह्या सगळ्याचा परिपाक हा आपल्याला कर्मचाऱ्यांच्या आणि व्यवस्थापनाच्या तसंच ग्राहकांच्या वर्तनात दिसतो बरं का. म्हणजे एखादी संघटना ही समाजाशी एकरूप होऊन त्यांच्यासाठी काम करत असते आणि अशा पद्धतीची जर संस्कृती असेल तर वेळ काळ न बघता दुसऱ्याला मदत करण्याची ही भावना कर्मचाऱ्याच्या मनात आपोआपच निर्माण होते. त्याच्याबद्दलचे विशेष प्रयत्न त्यांना घ्यावे लागत नाहीत. मात्र ही जर अतिशय नफ्यावर अवलंबून असलेली किंवा नफ्याकडेच बघत असलेली थोडीशी लोभी असं म्हणता येईल किंवा स्वविकास साधणारी जर संघटना असेल तर तिथे मात्र कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये येणाऱ्या भावना या निश्चितच वेगळ्या असू शकतात आणि या भावना या कार्यालयीन संस्कृतीवर किंवा संघटनात्मक संस्कृतीवर निश्चितच अवलंबून असतात. चला तर मग आजचा हा थोडासा विचार जास्त करूया जिथे आपण संघटनात्मक संस्कृतीबद्दल किंवा त्याच्या मूलभूत संकल्पनेबद्दल थोडी जास्त चर्चा करतोय. आता जेव्हा आपण संघटनात्मक संस्कृती असं म्हणतो तेव्हा निश्चितच आपल्याला दूरदृष्टीची अपेक्षा असते किंवा एखाद्या संपूर्ण समूहामध्ये संघटनेमध्ये काय पद्धतीचं उद्दिष्ट पुढे ठेवून ते संघटना कार्यरत आहे याचा विचार इथे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आता संघटनेच्या अस्तित्वामागची जी कल्पना आहे किंवा संकल्पना आहे किंवा संघटनेची जी मूल्य आहेत त्याच्यावर अधोरेखित ही अशी संस्कृती आपल्याला निश्चित बघायला मिळते. तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक संघटना, प्रत्येक ऑर्गनायझेशन किंवा प्रत्येक आपल्याला जी कार्यालयीन वातावरण असतं ते वैशिष्ट्यपूर्ण असतं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला काहीतरी वेगळेपणा निश्चित दिसून येतो. म्हणजे अगदी जर तुम्ही असं म्हणलं की महाविद्यालय हे एक कार्यालय आहे असं आपण म्हणूया, तर जर तसं झालं तरी सुद्धा प्रत्येक महाविद्यालयाची
काम करण्याची पद्धत वेगळी असते, त्यांच्या शिस्त पाळण्याची पद्धत वेगवेगळी असते, किंवा मुलांची किंवा ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी संप्रेषण साधण्याची कला ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. आणि म्हणून प्रत्येक संघटनेचं असं एक कार्यशैली वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं, आणि त्याला आपण संघटनात्मक संस्कृती असं निश्चित म्हणू शकतो. म्हणजे बघा, इथे जर आपल्याला व्याख्या म्हणायची झाली तर संस्कृती म्हणजे काय असं जर आपण डोक्यात थोडासा विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्ञान कल्पना किंवा ज्ञानाशी निगडीत अशा संकल्पना, वेगवेगळ्या कलेचे भाग, विविध परंपरा, अतोनात मनात असलेली श्रद्धा. म्हणजे काही संघटनांमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांचे फाउंडर मेंबर्स किंवा व्यवस्थापक जे पहिले होते त्यांच्या विचारधारेवर 100-150 वर्षांनंतर सुद्धा कर्मचारी ही नितांत आदर त्याला त्याच्याबद्दल वाटत असतो, आणि त्याच एका विचाराने भारावलेले असल्यामुळे त्या पद्धतीची श्रद्धा आपल्याला संघटनेमध्ये किंवा संघटनेच्या संस्कृतीमध्ये ही बघायला मिळते, ज्यामध्ये निश्चितच नैतिकता किंवा कायद्याला अनुरूप असं वर्तन हे अपेक्षित असतं, आणि ते निश्चितच हे पुढच्या पिढीकडे किंवा पुढच्या नवीन कर्मचाऱ्यांकडे आपोआप रुजवलं जातं. त्यांच्यामध्ये ते आपोआप रुजवून स्वीकृती त्याची ही निश्चित साधली जाते. म्हणजेच याच्यासाठी काही रीतिरिवाज आहेत, काही पद्धती आहेत, आणि या सगळ्या गोष्टी खरं तर लिखित स्वरूपात असतील असं अजिबात नाही. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या आपोआप त्याचं संक्रमण करत असतात असं म्हणलं तरी काही चुकीचं इथे ठरणार नाही. आता जेव्हा आपण इथे व्याख्या असं म्हणतो आहोत तेव्हा संघटनात्मक संस्कृतीची व्याख्या जर करायची झाली तर चार्ल्स ओनेली यांनी जी व्याख्या दिलेली आहे त्याचा इथे विशेषत्वाने उल्लेख आपल्याला निश्चित करावा लागेल. ते म्हणतात की एखादी संस्कृती, संघटनात्मक संस्कृती जी असते त्यामध्ये आपल्याला कल्पना, मूल्ये, प्रमाण हे सगळं काही एकत्रितरित्या दिसतं. म्हणजे एक संच किंवा एखादा गट या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथे दिसू शकतो. आणि हा जो गट असतो त्याला आपण जर संस्था म्हणलं तर संस्था आणि कामगार यांच्या मनात, यांच्या डोक्यात, यांच्या वर्तनावर ज्या एकत्रितरित्या प्रभावाच्या खाली जे काम करत असतात, या सगळ्या प्रभावाला आपण संघटनात्मक संस्कृती असं नक्की म्हणू शकतो, असं चार्ल्स ओरेली असं इथे म्हणताना आपल्याला दिसतात. म्हणजे संघटनात्मक संस्कृतीच्या आधारावरच आपल्याला संघटनेची विविध कामं पूर्ण होताना कायम दिसत असतात, आणि त्याचा परिणाम आपल्याला कामगारांवर, त्यांच्या कार्यशैलीवर, त्यांच्या उत्पादन क्षमतेवर आणि निश्चितच त्यामुळे नफ्यावर आणि ग्राहक संतुष्टीवर हा पडलेला दिसून येतो. आता यापुढे थोडंसं पुढे जायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की संघटनात्मक संस्कृती ज्या आहेत त्यामध्ये थोडा विचार करायचा झाला तर आपल्या पुस्तिकेमध्ये इलियट जॉक्स यांच्या 1952च्या पुस्तकाचा उल्लेख हा झालेला दिसतो. आणि यामध्ये जेव्हा आपण जास्त थोडासा पुस्तिकेचा आपला विचार करतो तेव्हा ते असं म्हणतात की संघटनात्मक संस्कृती ही निश्चितच फारच महत्वाची आहे. म्हणजे पहिल्यांदा या जगामध्ये इलियट जॉक्स यांनी 1951 मध्ये पुस्तक लिहिलं होतं, आणि त्या पुस्तकाचं नाव होतं चेंजिंग कल्चर ऑफ अ फॅक्टरी, म्हणजे कारखान्यातील बदलती संस्कृती असं जर त्याचं मराठी रूपांतरण करायचं झालं तर त्याबद्दल बोलताना ते म्हणतात की एक कल्चर किंवा एक जी संस्कृती आहे त्याच्यामुळेच संघटनेची किंवा ऑर्गनायझेशनची ही ओळख किंवा आयडेंटिफिकेशन असं होत असतं, किंवा ऑर्गनायझेशन गेट्स डिफाईन्ड असं त्यांच्या शब्दांमध्ये आपल्याला म्हणता येईल. म्हणजे कार्यालयीन संस्कृती कशी आहे ह्याच्यावरून आपल्याला त्या संघटनेची निश्चित जाणीव ही होऊ शकते. म्हणजे ते नफाखोर आहे का समाजहितासाठी ते कार्यरत आहेत, अहोरात्र झटणारे आहेत का, कुठल्या प्रकारची विचारधारा ते अनुसरत आहेत, या सगळ्याची ओळख आपल्याला कार्यालयीन संस्कृतीमधून अतिशय त्याची चुणूक अशी बघायला मिळू शकते. आता जर यामध्ये थोडा जास्त भाग अभ्यासाचा झाला तर अस्तित्वाची जी ओळख असते तिथे आपल्याला इथे बघायला मिळते, किंवा आपण असं म्हणू शकतो की स्वतःची जी संकल्पना असते, स्वची ओळख जी असते ती आपल्याला संघटनात्मक संस्कृतीमुळे
ही निश्चित पडलेली दिसते. म्हणजे एक छाप असते, एक वर्तनावर प्रभाव असतो. एकाच विचारधारेने इथले कर्मचारी भारलेले असतात आणि त्यांच्यामध्ये काही गुणधर्म हे आपल्याला निश्चित आढळून येतात. जसं हे लोक एखाद्या निव्वळ भावनेने प्रेरित नसतात, तर ते धडाडीने प्रत्येक कार्यात सहभागी होताना आपल्याला इथे बघायला मिळतात. म्हणजे देशहितासाठी कार्य करणाऱ्या संघटना असू देत किंवा अगदी छोट्याशा गावातल्या अगदी घरगुती महिलांना रोजगार देणारी एखादी छोटीशी एनजीओ असू दे, परंतु ह्या सगळ्यांचं जर कार्यालयीन संस्कृती मागचं त्यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर एक पुढाकार घेण्याची वृत्ती, एक धाडसी प्रवृत्ती, म्हणजे ज्यांना उडी मारताना किंवा पुढे जाताना भ्यायला होणार नाही, घाबरणार नाही ते लोक आणि निश्चितच जोखीम पत्करून स्वतः बरोबरच इतरांचंही कल्याण किंवा हित साधण्याची प्रवृत्ती ही आपल्याला त्यांच्यामध्ये निश्चित दिसून येते. आणि अशी ही संस्कृती जर असेल तर त्याचा प्रभाव हा सगळ्यांवर, कर्मचाऱ्यांवर, ग्राहकांवर पडणार हे काही मी नव्याने सांगायला नकोच. तर एकरूपता म्हणजे एकच ध्येय, एकच उद्दिष्ट मनात ठेवून पुढे जाण्याची जी प्रवृत्ती आहे आणि आपल्या लीडरला, आपल्या नेतृत्वाला हा आपला पूर्णपणे पाठिंबा निव्वळ आपल्या बोलण्यातून नाही तर आपल्या वर्तनातून मिळेल असा या कर्मचाऱ्यांचा मानस आपल्याला निश्चित दिसून येतो. आता या सगळ्यामध्ये जर तुम्ही व्याख्या आपल्या पुस्तिकेमधून जर अभ्यास करायची झाली तर तुम्हाला एड्रिक्स अँड क्रॉम्बी यांची व्याख्या ही निश्चित बघता येईल. म्हणजे वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला इथे आपल्या पुस्तिकेमध्ये दिल्या गेलेल्या आहेत. परंतु जर ह्याचा जास्त अभ्यास करायचा झाला तर 1974 जी क्रॉम्बी यांची जी व्याख्या आहे ते म्हणतात की एक अतिशय विशिष्ट असं किंवा युनिक कॉन्फिगरेशनचं ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचे वर्तन प्रकार, वर्तन शैली आणि निश्चितच आपल्याला नियम यांच्याबद्दल बोलावं लागेल किंवा ज्याला म्हणता येईल की काही मूल्य असतात, काही विश्वास असतात, काही दृढ संकल्पना असतात. या सगळ्या आपल्या वर्तन प्रकारातून आपल्याला दिसू शकतात आणि या सगळ्यांचं एक विचित्र मिश्रण म्हणजे संघटनात्मक संस्कृती असं आहे असं नक्की म्हणता येईल त्यांच्यामध्ये. दुसरा जो भाग आहे तो आहे डील आणि केनेडी यांचा. डील आणि केनेडी यांची जी व्याख्या आहे ती त्यांनी 1982 मध्ये आपल्याला सांगितली आहे आणि ते म्हणतात की ही एक अतिशय अनौपचारिक अशी पद्धती असते जेव्हा आपण संघटनात्मक संस्कृती याचा जेव्हा काय आपण उल्लेख करतो असं म्हणता येईल की संघटनात्मक संस्कृती जर तुम्ही इथे बघू शकत असाल तर पहिली व्याख्या मी तुम्हाला इथे मराठी रूपांतरण देते त्याचं, जिथे एल्ड्रिच आणि क्रॉम्बे 1974 मध्ये म्हणतात की ही अशी एक विशिष्टपूर्ण एकमद्वितीय अशी जी परिस्थिती आहे जिच्यामध्ये आपल्याला मूल्य, विश्वास आणि वर्तन प्रकार हे निश्चित ठाम झालेले असतात, सुनिश्चित झालेले असतात आणि वेगवेगळे छोटे छोटे गट किंवा व्यक्ती एकत्र येऊन त्या प्रभावाखाली कार्यरत राहतात आणि या सगळ्याला संघटनात्मक संस्कृती असं हे नाव आपण निश्चित देऊ शकतो. दुसरी जी व्याख्या मी आता तुमच्याशी चर्चा करत होते ती होती डील आणि केनेडी यांची. 1982 साली त्यांनी ही व्याख्या आपल्या समोर ठेवली आणि ते म्हणतात की संस्कृती अशी एक प्रणाली आहे, म्हणजे असं एक जाळं आहे, अशी एक परिसंस्था आहे की ज्यामध्ये वर्तन प्रकार हे अनौपचारिकरित्या सांगितले जातात. कुणी तुम्हाला नियम लिहून देणार नाही की अशा पद्धतीने पोशाख घाल किंवा अशा पद्धतीने वाग किंवा अशा पद्धतीने कार्यालयामध्ये काही जर वर्तन प्रकार ठरलेले असतील तर ते आपोआप अंगीकारले जातात. त्याच्याबद्दलची वेगळी नियमावली करण्याची गरज ही औपचारिकरित्या राहत नाही, अनौपचारिकरित्या ह्या गोष्टी सांगितल्या जातात. अर्थातच व्यक्तीला किंवा गटातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं अनुकरण हे करावं लागतं. मी तर म्हणेन बऱ्याचदा अनुकरण न करता ते गटातील व्यक्ती त्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करत असतं आणि म्हणून संघटनात्मक संस्कृती ही आपल्यासाठी कार्यालयीन वर्तनासाठी किंवा संघटनात्मक वर्तनासाठी अतिशय महत्वाचा असा घटक ठरत असते. आता जर तिसरा भाग याच्यामध्ये बघितला तर सगळ्या सभासदांनी ही स्वीकारलेली संस्कृती असते. सगळे एकाच पद्धतीने साधारणतः वागत असतात. अर्थातच याच्यामध्ये राजकारणाचा भाग थोडा वेगळा ठेवला किंवा सत्ता आणि राजकारण ह्याच्यामधून थोडा वेगळ्याकडे गेलं ते सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की संस्कृतीचाच हा एक भाग असतो.
जिथे राजकारण जास्त असतं किंवा सत्तेची हाव असते किंवा असं म्हणता येईल की आपल्याला पुढाकार किंवा नेतृत्व घेण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी जे असुसलेले असतात, अशा सुद्धा प्रकारची संस्कृती आपल्याला काही संघटनांमध्ये बघायला मिळते. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपोआप आलेली, अंगीकारलेली, स्वीकारलेली अशी ही वर्तन प्रक्रिया असते किंवा विचार प्रक्रिया असते, ज्याचा प्रभाव आपल्याला दिवस रात्र आपल्या वर्तनावर दिसतो. म्हणजे खरं सांगू का, याचा कार्यालयीन कामाशी कधी कधी फार थोडा संबंध असतो, पण ही जी विचारसरणी असते ती कर्मचारी हा अवलंबत असतो किंवा स्वीकारत असतो. त्यामुळे रोजच्या आयुष्यातही त्याच पद्धतीची विचारधारा त्याच्याकडून आपसुकच ही वापरली जाते वर्तनात किंवा त्याचा उल्लेख वारंवार हा आपल्याला दिसून येतो. आता जर नुसती संस्कृती ह्या शब्दाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्याला काहीतरी विशिष्ट गुण असावेत किंवा त्याची काही विशिष्ट गुणवैशिष्ट्य असावेत असं आपल्याला इथे म्हणता येईल. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तर अशी आहे की खूप मोठा किंवा अतिशय मोठा, ज्याला व्हास्ट मेजॉरिटी असं म्हणतात, तर खूप मोठा गट समूह हा संस्कृती, एका विशिष्ट पद्धतीची संस्कृती, एका विशिष्ट पद्धतीचा वर्तन प्रकार हा स्वीकारत असतो आणि त्याप्रमाणे त्यांचं वर्तन हे बदलताना आपल्याला दिसत असतं. दुसरा भाग जो आहे ते असं म्हणतात की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपोआप चालत आलेला वर्तन प्रकार हा असतो, त्याला आपण संघटनात्मक संस्कृती असं म्हणतो. आणि तिसरा जो भाग आहे तो निव्वळ विचार प्रक्रियेवर प्रभाव नसून तो विचार प्रक्रियेवर प्रभाव झाल्यामुळे बदललेले वर्तन इथे आपल्याला दिसून येते. म्हणजे बघा, नुसती तुमची विचार करण्याची ताकद, क्षमता याचा विचार करून इथे उपयोग नाहीये. त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊन तुमचे विचार कशामुळे बदलतात आणि तुमचे वरिष्ठ किंवा तुमचे सहकारी तुमचा विचार बदलण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतात का, प्रोत्साहित करतात का, कुठल्या प्रकारचे विचारधारा तुम्ही स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी ही आपण स्वीकारत आहात, या सगळ्यावर कार्यालयीन संस्कृती ही आपल्याला अवलंबून असलेली निश्चितच दिसते. आता ह्या सगळ्याचे आपल्याला काही घटक किंवा कॉम्पोनेंट्स ऑफ ऑर्गनायझेशन कल्चर असे इथे म्हणता येईल. तत्पूर्वी किंवा त्याच्याकडे जाण्याआधी आपण एक छोटासा भाग इथे पूर्ण करूया. आता इथे तुम्हाला असं दिसतंय की संघटनात्मक संस्कृतीबद्दल बोलताना काही विशिष्ट प्रकार आपल्याला इथे निश्चित बोलता येतात, म्हणजे किंवा त्याचा उल्लेख आपल्याला टाळता येणार नाही. पहिला जो भाग आहे तो आहे काही संघटनात्मक संस्कृतीचा किंवा यांत्रिक संस्कृतीचा, ज्याला आपण मटेरियलिस्टिक कल्चर असं म्हणतो, ज्यांना वस्तू या जास्त प्रिय आहेत असंही म्हटलं जातं. आता ज्यांना वस्तू जास्त प्रिय आहेत ते नोकरशाहीचे प्रतीक आहेत का, असाही विचार इथे अध्यारूत आहे. आता या पद्धतीमध्ये काही पद, अधिकार किंवा सत्ता यांना अतिशय महत्व दिलेलं असतं. म्हणजे त्यांच्यानुसार असं म्हणता येतं की रात्रीची झोप ही या माणसाची उडलेली असते, तर तो या प्रणालीचा मोठा भाग असेल तर आपल्याला पुढचं प्रमोशन या पुढची बढती कधी मिळेल, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अशा प्रकारचा सतत विचार करणारे शुद्ध यांत्रिक परिस्थितीवर किंवा यांत्रिक संस्कृतीवर अवलंबून असलेले हे असे पदाधिकारी म्हणता येईल. अशा सगळ्या लोकांना त्यांच्या अंतर्गत स्पर्धा त्यांच्यातच ही एवढी जास्त असते की एकमेकांवर कुरघोडी करण्याचे नवीन नवीन मार्ग ते या संस्कृतीमध्ये शोधून काढत असतात. या बरोबर उलटी म्हणायची झाली तर संघटनात्मक संस्कृती असते. आता संघटनात्मक संस्कृतीमध्ये असं नाहीये की पदाधिकार किंवा संदेशवहन होत नाही, उलट तेही होतच, परंतु त्यांना एकी हवी असते, त्यांना एक एकता, एकजूट हवी असते आणि या एकजुटीच्या बळावर त्यांना पुढे जायचं असतं किंवा त्यांना वृद्धी ही अपेक्षित असते, विकास हा अपेक्षित असतो. म्हणजे या संस्कृतीमध्ये पद किंवा संदेशवहन किंवा नियम या गोष्टींना थोडंसं झुकतं माप असतं किंवा कमी प्राधान्य दिलं जातं असंही आपल्याला म्हणता येईल. मग महत्व कशासाठी आहे तर समूहाच्या एकरूपतेसाठी आहे, सामूहिकपणे काही काम करण्यासाठी आहे, समाजासाठी वाहून घेण्यासाठी आहे. आता या सगळ्यांना निश्चितच आपल्याला निव्वळ समन्वय, नियंत्रण
नव्हे तर समुपदेशन, नाविन्य किंवा नवीन नवीन जे फरक घडतात तंत्रज्ञानात त्याचा स्वीकार किंवा लवचिकपणा ज्याला फ्लेक्झिबिलिटी असं म्हणतात, ह्या सगळ्याचा विचार या पहिल्या पद्धतीच्या संस्कृतींच्या विविध प्रकारच्या प्रकारांना किंवा विविध प्रकारच्या विचारधारांबद्दल बोलताना आपल्याला निश्चित मांडता येईल. दुसरा जो आहे तो खूपच मनोरंजक आहे आणि तो आहे हुकुमशाही किंवा सर्वसमावेशी संस्कृतीचा अभ्यास. आता सर्वसमावेशी संस्कृती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या प्रकारच्या कामगारांच्या सहभागाला किंवा त्यांच्या मताला, त्यांच्या विचारांना, त्यांच्या उपदेशांना कधी कधी किंवा त्यांनी दिलेल्या विविध प्रकारच्या मार्गांना कधी कधी आपण कर्मचाऱ्यांकडनं सजेशन्स मागवतो, त्यांना म्हणता येईल त्यांचा विचार हा आपण निश्चित त्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं म्हणता येतं. कारण कर्मचारी हे असतात की जे ग्राहकांबरोबर सतत संपर्कात असतात आणि निव्वळ तेवढंच नाही तर जर तो कर्मचारी फ्रंट ऑफिसला म्हणजे ग्राहकांच्या संपर्कात नसेल तरी सुद्धा तो कदाचित उत्पादनामध्ये जर असेल तर त्या कर्मचाऱ्याला निश्चित स्वरूपात प्रश्न पडलेले जे असतात ते माहिती असतात आणि त्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी जर आपल्याला संस्कृतीचा उपयोग होत असेल तर निश्चितच नफ्यामध्ये हा वाढ किंवा बढती किंवा वृद्धी ही अपेक्षितच आहे. या उलट जर आपण हुकुमशाही संस्कृतीचा जर इथे उल्लेख करायचा झाला तर हुकुमशाही या शब्दातच सर्व काही आलं असं म्हणायला हरकत नाही, परंतु जास्तीत जास्त जोर जो आहे तो इथे सक्ती करण्यामागे किंवा एक आदेश पालन करण्यामध्ये किंवा निर्णय दुसऱ्यावर लादण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा ही जी विचारधारा आहे याच्यामुळे व्यवस्थापन हे अतिशय जोरात आवाज काढून किंवा जास्त प्रखरपणे आपल्या कर्मचाऱ्यांकडून काम हे करून घेत असतं आणि त्यांचं उद्दिष्ट हे ठरलेलं असतं. तेवढं उद्दिष्ट पूर्ण पाडण्यासाठी कर्मचाऱ्याचा अजिबात दयामाया न करता विचार हा केला जातो. आता पुढचा जो भाग आहे तो आहे आता याच्या आधी बघा म्हणजे सर्वसमावेशी मध्ये आपण इथे नवीन कल्पनांना उदय निश्चित मिळू शकतो असं म्हणू शकू किंवा एखादी ज्या समस्या या गटापुढे उभी राहिलेली असेल तर ती आपोआप किंवा आपसूक किंवा चर्चेने ही निश्चित सोडवता येते. मात्र अशा पद्धतीचे प्रश्न जर हुकुमशाहीमध्ये पडत असतील तर ते सोडवणं हे जर अवघड जातं. एक खंबी तांबू ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीची हुकुमशाही पद्धती आपल्या इथे बघता येते. तर याच्या बरोबर उलटी समानतेची वागणूक आपल्याला जर हवी असेल किंवा समानतेची वागणुकीवर जर ह्या ध्येयावर जर आपली संघटना ही आधारित असेल तर निश्चितच आपल्याला सर्वसमावेशी संस्कृतीला हा फार मोठा वाव द्यावा लागतो. आता तिसरा जो भाग आहे तो आहे अतिशय स्ट्रॉंग किंवा प्रबळ असं म्हणता येईल. तर प्रबळ संस्कृतीचा आणि उपसंस्कृतीचा इथे तुम्हाला असं दिसत असेल की सशक्त, कमजोर किंवा प्रबळ आणि उपसंस्कृती ह्या ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला एक विशिष्ट विचाराची प्रक्रिया निश्चित दिसून येते. ती म्हणजे प्रबळ संस्कृतीमध्ये काम पटकन होतं, सुलभ होतं, जलद होतं आणि सहज होतं. आता यामध्ये आपल्याला एखाद्या कर्मचाऱ्याचा किंवा व्यवस्थापनाचा हा वर्तनाचा अंदाज करता येतो किंवा आपल्याला अंदाज येऊ शकतो की नेमकं पुढच्या पद्धतीत पुढच्या पायरीमध्ये पुढच्या लेवलमध्ये ते नेमकं काय करू शकतील. आता अशा प्रकारच्या संस्कृतीमध्ये संघटनेच्या कामगारांवर खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव हा पडलेला असतो कार्यालयीन संस्कृतीचा. दुसरा जो भाग आहे तो आहे उपसंस्कृतीचा म्हणजे ती एक छोटीशी लिमिटेड किंवा मर्यादित किंवा कमी व्याप्ती असलेली अशी ही संस्कृती असते आणि त्याचा फारसा प्रभाव हा कर्मचाऱ्यांच्या कामावर पडत नाही. त्यामुळेच आपल्याला असं दिसून येईल की कर्मचारी जरी एकत्र येत असले आणि जर त्यांना एखादी समस्या भेडसावत असेल तर त्यावर विजय मिळवण्यासाठी उपसंस्कृती ही हमखास उपयोगी ठरते असं आपल्याला दिसून येतं. रोजच्या आयुष्यातल्या रोजच्या उद्योगधंद्यांच्या उदाहरणांमध्येही आपल्याला हे निश्चित दिसत असतं. आता जर पुढचा भाग बघितला तर त्यामध्ये आहे सशक्त किंवा बळकट किंवा अतिशय स्ट्रॉंग ज्याला म्हणता येईल अशी ही संस्कृती आणि अतिशय अशक्त, कमजोर आणि त्रासदायक अशी संस्कृती. आता पहिला जो भाग आहे याचा तो आहे बळकट आणि अशक्त संस्कृतीचा आणि यामध्ये काय होतं की कामगारांना
त्यांच्या वर्तनावरून संस्कृतीचा अंदाज आपल्याला हा ठरवता येतो. म्हणजे नेमकं काय पद्धतीने काम करतायत, काय पद्धतीची वागणूक त्यांना त्यांच्या कर्मचारी संघामध्ये मिळते किंवा संघटनेमध्ये मूलतः मिळते. जास्तीत जास्त कामगार संस्थेच्या मूलभूत तत्वांच्या नुसार चालत असतात किंवा नैतिकता ही जोपासत असतात. आता अर्थात हे सगळीकडे होईल का, तर नाही. तर काही बळकट संस्कृतीचा किंवा सशक्त संस्कृतीचा स्वीकार करणं हे पटकन शक्य असतं आणि निव्वळ तेवढंच नाही तर त्याचं प्रशिक्षणही आपल्याला कर्मचाऱ्यांना देता येतं आणि त्याच्याबद्दलचा मोबदला जर आपली कंपनी किंवा कर्मचाऱ्यांना जर त्याचा मोबदला मिळत असेल तर निश्चितच ते एक अजून धनात्मक कारण आपल्याला इथे दिसू शकतं कार्यालयीन वृद्धीचं. आता याच्या पुढचा भाग जर बघायचा झाला तर तो आहे संघटनात्मक संस्कृती किंवा राष्ट्रीय संस्कृती. संघटनात्मक संस्कृती ही निश्चितच राष्ट्रीय संस्कृतीपासून प्रभावित असते, परंतु ती छोट्या पातळीवर किंवा आपल्याला म्हणता येईल एखाद्या छोट्याशा खेडेगावाच्या पातळीवर किंवा एखाद्या राज्याच्या पातळीवर किंवा एखाद्या वॉर्डच्या पातळीवर ही काम करत असते किंवा प्रभावित झालेली असते. म्हणजे कोणत्याही संस्थेत तिथल्या जवळपासच्या प्रांताचा, तिथल्या जवळपासच्या प्रदेशाचा हा मोठा प्रभाव किंवा त्याच्या तिथल्या कल्चरचा, तिथल्या संस्कृतीचा मोठा प्रभाव हा आपल्याला संस्थेत झालेला दिसतो. म्हणजे जर याचं उदाहरण द्यायचं झालं तर असं म्हणतात की काही विशिष्ट आपल्याकडे जाती समूह आहेत, ते वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा भौगोलिक भागांमध्ये हे वास करून किंवा निवास करत असतात. परंतु त्यांना जर तिथून हलवण्यात आलं, तिथून जर त्यांना स्थलांतरित करण्यात आलं तर ते आपल्या बरोबर आपली संस्कृती, आपले रीतिरिवाज, आपली विचारधारा हे घेऊन जात असतात. आता ते ज्या नवीन पद्धतीत किंवा ज्या नवीन परिवेशामध्ये त्यांना ते रुजू केलेलं असतं तिथे ते स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करून आपली विचारधारा इतरांपर्यंत निश्चित पोहोचवत असतात असं म्हणायला काही हरकत नाही. माफ करा. आता यामध्ये आपण पुढचा भाग बघायचा झाला तर असं म्हणता येईल की संघटनात्मक संस्कृतीमध्ये आपल्याला एक मैत्रीपूर्ण जाळं किंवा प्रणाली दिसते. म्हणजेच आपल्याला कर्मचारी, व्यवस्थापन यांच्यामध्ये निश्चितच एक धागा हा जोडलेला दिसतो. आता यामध्ये जर असं थोडासा जास्त अभ्यास करायचा झाला तर असं म्हणता येईल की कर्मचाऱ्यांमधले किंवा कामगारांमधले आपापसातले जे संबंध आहेत ते कसे आहेत, ते मैत्रीपूर्ण आहेत का, ते सौहार्दपूर्ण आहेत का, ते एकमेकांना मदत करतात का फक्त बोलतात का, या मैत्रीपूर्ण वातावरणामुळे त्यांची एकमेकांची अतिशय घट्ट अशी वीण आहे आणि त्यामुळे कधी भांडण किंवा तंटा किंवा एखादी समस्या उद्भवली तरी सुद्धा त्याच्यातनं पुढे जाण्याची इच्छा या सगळ्या कर्मचाऱ्यांना किंवा या सगळ्या जाळ्यांमध्ये होत असते. काही त्रुटी निर्माण होतात, पण आता याचं मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते. ब्राझील या देशामध्ये जैतो नावाची एक संस्कृती खूप रूढ झालेली आपल्याला दिसते. आता हे जैतो म्हणजे नेमकं काय आहे बरं, तर ते म्हणतात की जैतो म्हणजे आपल्याला मराठी भाषेत सांगायचं झालं तर जीत लो अशा प्रकारचा जो भाग आहे तो इथे बघायला मिळतो. ते म्हणतात समस्या उद्भवणारच हो. म्हणजे जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात अभ्यास करतो तेव्हा ही उदाहरणं खूपच प्रिय आहेत विद्यार्थी समूहामध्ये. ते म्हणतात की परिपूर्ण मैत्रीचं जाळं हे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जास्त समजतं. म्हणजे काही संस्कृतींचा अभ्यासात आपल्याला मैत्रीपूर्ण संबंध पहिल्या भेटीपासनं, जरी ते बिझनेस रिलेटेड असले किंवा जरी आपल्याला व्यावसायिक संदर्भातले ते असले तरी सुद्धा तिथे आपल्याला खूप असं खेळीमेळीचं वातावरण दिसू शकतं. मात्र काही संस्कृती अशा असतात, जसे आपल्याला जपानची संस्कृती म्हणता येईल की तिथे अतिशय औपचारिक पद्धतीने एकमेकांशी संवाद साधला जातो, संप्रेषण साधलं जातं आणि त्यामुळे कधी कधी त्या हायरार्कीनुसार किंवा त्या विशिष्ट अशा पदश्रेणीच्या भारामुळे आपल्याला असं दिसून येतं की काही मनातले विचार, काही भावना या एकमेकांना सांगितल्या जात नाहीत. म्हणजे तिथे मैत्रीपूर्ण जाळं आहे का हो, तर थोडंसं अवघड आहे आणि म्हणूनच मनातल्या मनात गोष्टी जर साचून राहिल्या तर त्याचा निश्चितच वाईट परिणाम झालेला आपल्याला कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येतो.
आता जर मैत्रीपूर्ण संबंध असतील, भांडणं नसतील, समस्या उद्भवणार नसतील, तर मी जसं ब्राझिलियन उदाहरण देत होते की ब्राझीलमध्ये ते म्हणतात जे तो समस्या उद्भवणारच आहेत, आपण बसून एकत्रपणे त्याच्यावरचं एखादं उत्तर हे शोधूया. म्हणजे हा झाला पहिला भाग. दुसरा जो भाग आहे त्याला थोडस लोभी संस्कृती किंवा स्वकेंद्रित अशी अतिशय स्पर्धात्मक असं वर्तन असलेली संस्कृती असं नक्की म्हणता येईल. आता याचं जर उदाहरण द्यायचं झालं ना मित्रांनो, तर खरं तर अमेरिकन कार्यालयीन संस्कृती ही या भागात मोडते. म्हणजे अतिशय स्वकेंद्रित असे कर्मचारी सुद्धा त्यांना बघायला मिळतात. त्यांची कुठलीही काय म्हणता येईल त्याला निष्ठा आपल्याला त्यांच्या कार्यालयावर दिसत नाही. म्हणजे कुठल्याही क्षणी जर चांगला पगार मिळत असेल तर आपलं कार्यालय बदलून टाकून किंवा आपली संघटना आधीची सोडून दुसऱ्या संघटनेला पटकन कामात रुजवून घेणं हे अमेरिकन संस्कृतीचं, अमेरिकन कार्यालयीन संस्कृतीचं खूप मोठं असं एक कॅरेक्टरिस्टिक किंवा गुणधर्म हे आपल्याला नक्की बघायला मिळतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अशी भरपूर उदाहरणं आपल्याला नक्की दिसून येतील. हे स्वकेंद्रित कर्मचारीच नसतात तर स्वकेंद्रित कार्यालय सुद्धा असतं. म्हणजे स्वकेंद्रित संघटना सुद्धा ही आपल्याला इथे बघायला मिळते. फक्त स्वतःचा विचार, फक्त स्वतःच्या लाभाचा विचार. आणि त्यामुळे काय होतं की जर व्यवस्थापन ह्या पद्धतीचं असेल तर निश्चितच कर्मचाऱ्यांवर होणारा ताण किंवा त्यांना होणारा त्रास स्वाभाविकच आहे. कारण स्पर्धात्मक जगामध्ये त्यांना पुढे जायचं असतं आणि त्या पुढे जाण्याच्या चढाओढीत ते आपल्याच कर्मचाऱ्यांवर अन्याय करतायत हेही त्यांच्या लक्षात यायला खूप वेळ लागतो. अर्थातच हा लागणारा वेळ खूप जास्त असून त्यांना तोट्यात रूपांतरण व्हायला काही क्षण हे पुरेसे ठरतात. आता या पुढचा जो आहे संस्कृतीचा भाग तो आहे तुटक अशी किंवा फ्रॅगमेंटेड ज्याला म्हणते तशी फ्रॅगमेंटेड अशी ही कल्चर किंवा संस्कृती असते. आता यामध्ये आपण असं म्हणू शकतो की वैयक्तिक कामगार हा करत असतो. निम्मा वेळ तो कार्यालयाचं काम करतो, थोडासा वेळ आपल्या घरचं किंवा बाहेरच्या गोष्टींच्या बद्दल काम करत असतो किंवा आणखीन काही कामं तो आपल्या कार्यालया ठिकाणी आणत असतो. अशा पद्धतीची कामाबद्दलची जर जबाबदारी असेल तर त्याला तुटक अशी संस्कृती असं निश्चित म्हणता येईल. आता इथे वैयक्तिक कामावरून किंवा कामाच्या दर्जावरून हे आपल्याला ह्या संस्कृतीची ओळख ही निश्चित होऊ शकते. म्हणजे बघा इथे वेगवेगळ्या जमाती, जाती, गट किंवा ह्या तर गोष्टी आहेतच. म्हणजे जसं तुम्ही इथे चौथा मुद्दा जसा बघताय की गट केंद्रित अशी सुद्धा ही संस्कृती असू शकते. म्हणजे काहीच संघटनांची त्यांची मैत्री असणं किंवा मैत्रीपूर्ण व्यवहार त्यांचे असणं आणि ती पूर्ण करण्याची क्षमता असणं या दोन्हींना जास्त महत्व दिलं जातं. किंवा एखाद्या क्षमतेचा विचार करून मग कुठल्याही प्रकारची अर्थातच दयामया न दाखवता संस्थेचे ध्येय किंवा एखाद्या गटाचे ध्येय पूर्णत्वाला नेण्यासाठी सतत झटणारे लोक किंवा सतत झटणाऱ्या संघटना या आपल्याला गट केंद्रित संघटनेबरोबर मध्ये हे बघायला मिळतात. आता याच्या पुढे जाऊन जर विचार करायचा झाला तर तो आहे विविध संघटनात्मक संस्कृतींचा. आता याच्यामुळे काय बरं होतं म्हणजे ही संघटनात्मक संस्कृती ही जी प्रक्रिया आहे ती निश्चितच सामाजिक तर आहेच. त्याच्यामुळे वेगवेगळे संस्कार घडलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी काम करणं, आता तुम्हाला माहिती असेल की परदेशांमधल्या कित्येक ठिकाणी असं बघितलं जातं की तरुण मुलगा किंवा मुलगी ही 1 वर्ष तरी त्यांच्या सैन्य दलामध्ये कार्यरत असते. म्हणजे त्यामध्ये काही जे संस्कार होतात, शारीरिक मानसिक असे हे घटक असतातच, परंतु एक शिस्त किंवा एक अतिशय नियंत्रित असं आयुष्य जगायची जी कल्पना आहे त्या सगळ्या संस्कृतीचा परिचय त्यांना आपसुकच होतो. आता यासाठी लागणारं अतिशय सुदृढ किंवा मजबूत किंवा प्रबळ असं म्हणता येईल अशा प्रकारचं हे कल्चर किंवा संस्कृती ही इथे अपेक्षित असते. आता यामुळे काय होणार आहे किंवा कुठले परिणाम आपल्याला साधता येतात संघटनात्मक संस्कृतीच्या अभ्यासामुळे हे आपल्याला इथे बघता येईल. म्हणजे स्वपरिचय आहे, स्वतःची ओळख आहे किंवा ज्याला म्हणता येईल की
अतिशय मोठ्या प्रोत्साहनाने किंवा ज्या संघटनेची ध्येय उद्दिष्ट ही स्पष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला काय मिळवायचं आहे, अशा पद्धतीचा जर आपण विचार केला तर प्रक्रियेमध्ये स्वातंत्र्य असलं किंवा विचार मांडण्यासाठी जर स्वातंत्र्य असतं तर त्याप्रमाणे आपल्याला कार्यालयात किंवा कार्यशील होण्याचा उत्साह हा द्विगुणित होतो असं बघायला मिळेल. म्हणून प्रेरणा ही वाढता वाढेल असं आपण इथे बघू शकतो. आता जर याच्या पुढचा भाग बघायचा झाला तर नवीन नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा किंवा त्या आत्मसात करून त्या उत्पादनासाठी वापरण्याची इच्छा आपल्याला इथे दिसू शकते. नोकरीत किंवा कामात बदल घडवून आणणं, बदलीच्या ठिकाणांची स्वीकृती करणं, या सगळ्या गोष्टीही आपसुकच इथे येत असतात. कार्यशैली बदलणे किंवा कार्यक्षमता ही आपल्याला जर बघायची झाली तर अतिशय उच्च अशी कार्यक्षमता आपल्याला संघटनात्मक संस्कृतीमुळे तयार झालेली आहे. अतिशय सक्षम संस्कृती, अतिशय प्रबळ संस्कृती आपल्याला इथे नक्की दिसत असते. म्हणजे अतिशय प्रेरणा भावनेनी भरलेले, प्रेरणेनी अतिशय उत्साहित झालेले असे जर कामगार असतील तर निश्चितच कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा किंवा जास्तीत जास्त उत्पादन आणि म्हणून जास्तीत जास्त नफा आणि निश्चितच ग्राहकांच्या एकनिष्ठपणा हे आपल्याला इथे सहज साध्य करणं अपेक्षित असतं. आता जर सातवा भाग बघायचा झाला तर जिथे आपण कार्यशैली किंवा कार्यक्षमता असा विचार करत होतो, त्याचबरोबर व्यावसायिक प्रतिमा यांचाही इथे उल्लेख निश्चित करावा लागेल. म्हणजे स्वाभिमान, उत्तम दर्जा, नवीन काहीतरी नाविन्य, पुढाकार, या सगळ्या गोष्टी आपल्या इथे व्यावसायिक प्रतिमा किंवा ब्रँड इमेज याला इथे म्हणता येईल. आता याबरोबरच समन्वय, नियंत्रण सर्व वेगवेगळ्या प्रकारची संसाधने एकत्रित आणून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे ही सुद्धा एक फार मोठ्या प्रकारची संस्कृती आहे. जसं एखाद्या संघटनेने पाण्याच्या विकतच्या प्लास्टिकच्या बाटल्या वापरायच्या नाहीत हा एक अलिखित नियम केलेला असेल तर ही एक संस्कृती आहे. तांब्या भांड स्टीलचं ठेवणं ही जर संस्कृती असेल तर निश्चितच त्याचा फरक किंवा त्याच्यामुळे पडणारा वर्तनात फरक आपल्याला हा नक्की दिसू शकतो. म्हणजे त्याच्यामुळे एक समन्वय आणि नियंत्रण, अर्थातच त्याचा फार मोठा भाग हा आपल्या पर्यावरणावर पडणारा असतो आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टींची संस्कृती हे आत्मसात करणं हे सहज शक्य असतं. आता पुढे जाऊन विचार करायचा झाला तर व्यावहारिक डावपेच किंवा ज्याला म्हणता येईल रणनीती आखण्यासाठी ही संस्कृती फारच उपयोगी ठरते किंवा गरजेची ठरते. म्हणजे व्यवस्थापकाला पुढे जाण्यासाठी किंवा दूरदृष्टी जी असते व्यवस्थापकाची ती पूर्ण करण्यासाठी, उद्दिष्ट प्राप्तीसाठी आपल्याला या प्रकारचा विचार हा करावा लागतो. आता आपली जर पुस्तिका जास्त अभ्यासाची झाली तर तुम्हाला इथे दिसून येईल की संघटनात्मक संस्कृतीचे काही विशिष्ट घटक हे आपल्या पुस्तकामध्ये विशेषत्वाने सांगितलेले आहेत. जसं लिकर्टनी 1947 साली नेतृत्वावर भर दिलाय. अर्थात मी इथे मराठी रूपांतरण याचं दिलं आहे की जे वेगवेगळे नेते आहेत किंवा जे वेगवेगळे संशोधक आहेत त्यांनी पुढे केलेली जी कल्पना आहे, जसं लिकर्ट आहे, रॉबिन्स आहे, गॉर्डन आहे किंवा बेटिंचर आहे, तर यांनी वेगवेगळ्या 1967 पासून पुढे अशा ज्या वेगवेगळ्या संकल्पना घटकांबद्दलच्या सांस्कृतिक घटकांबद्दलच्या दिलेल्या आहेत त्याची जर यादी करायची झाली तर आपल्याला नेतृत्व, संप्रेषण, प्रेरणा, निर्णय क्षमता, समन्वय, नियंत्रण, प्रशिक्षण आणि परीक्षण, तसंच ध्येय निश्चिती आणि ध्येय प्राप्ती या सगळ्यांचा उल्लेख इथे नक्कीच करायला लागतो. म्हणजे तुम्ही जर इथे ही यादी बघितली इंग्लिश मधली तर इथे भरपूर वेगवेगळे घटक आपल्याला इथे समाविष्ट केलेले दिसून येतात. आता याच्या पुढे जाऊन संघटनात्मक संस्कृतीमध्ये जेव्हा शेन 1990 साली सिद्धांत मांडतात तेव्हा ते म्हणतात की नेतृत्व म्हणजे जर तुम्ही इथे चित्र बघत असाल तर याबद्दलचं म्हणजे त्यांच्या फाउंडर मेंबरचं किंवा फिलॉसॉफीज ज्या असतात किंवा आदर्श ज्याला म्हणता येईल तर ते आदर्श जे आहेत त्या संघटनेच्या संस्थापकांचे जे आदर्श आहेत किंवा ज्याला आपण नेतृत्व म्हणतो किंवा संघटनेचं जे नेतृत्व आहे ते जर अतिशय आदर्श असेल किंवा एक खूप चांगलं असेल ज्याला आपल्याला निश्चित अंगीकारता येईल असं त्या कर्मचाऱ्यांना वाटत असेल, जर असा भाग आपल्याला बघायला मिळाला तर निश्चितच त्या संस्कृतीची वृद्धी किंवा त्या संस्कृतीचा उपयोग सगळ्यांना होणं
अतिशय स्वाभाविक आहे असे इथे म्हणता येईल. आता यामध्ये 4 वेगवेगळे उल्लेख आपल्या पुस्तिकेत सापडतात. आदर्श पद्धती जी आहे या नेतृत्वाचा जो फिलॉसॉफीज आहे, ज्या बेस्ट फिलॉसॉफीज म्हणता येतील, तर अशा प्रकारचा जो सिद्धांत आहे तो शेन यांनी 1990 साली दिला. आणि त्याचबरोबर ते म्हणतात की अशी गंभीर किंवा क्रिटिकल ज्याला म्हणतात ना, तशी गंभीर परिस्थिती जर असेल तर त्याही मध्ये तुम्ही कसं वर्तन दाखवता त्याबद्दलचा विचार शेन यांनी इथे मांडलेला आहे. आता दुसरा भाग बघायचा झाला तर फरहम आणि गुंतर यांनी 1993 मध्ये असं म्हणलं की एक संस्कृती जी असते ती कार्यालयातल्या कामावर खूप मोठा प्रभाव पाडत असते आणि म्हणून आपल्याला याचा अभ्यास करणं हे गरजेचं ठरतं. संस्थापकांच्या विचारधारा फार मोठ्या असतात आणि त्या अभ्यास केल्याच पाहिजेत असं रुबिन्स आणि जज 2014 मध्ये आपल्याला सांगून जातात. आता याच्या पुढचा जो सिद्धांत आहे किंवा संस्कृतीच्या पातळ्या ज्या आहेत त्या जर तुम्ही अभ्यासल्यात तर तुम्हाला खूप छान छान गोष्टी इथे समजतील की वेगवेगळ्या कलाकृतीतून, म्हणजे एखाद्या बँकेमध्ये तुम्ही गेलात तर समजा आपण एखादं उदाहरण घेतलं, हे फक्त उदाहरण आहे अभ्यासासाठी, की बँक ऑफ बरोडाच्या एखाद्या जर तुम्ही ब्रांचमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट ऑफिसमध्ये गेलात तर तुम्हाला असं दिसेल की त्यांच्या लोगोला किंवा त्यांच्या व्यावसायिक प्रतिमेला मिळत्या जुळता रंग, मिळते जुळते आर्टिफॅक्ट्स, ज्याला कलाकृती असं आपल्याला म्हणता येईल, ज्याच्याने आपल्या डोळ्यांना त्यांच्या लोगोची आठवण सतत होईल. जसं त्या मॅकडोनल्ड्सचं खूपच प्रसिद्ध उदाहरण आहे की लाल आणि पिवळा या रंगाचा वापर, अतिशय सुरेख समन्वय आपल्याला त्यांच्या विविध प्रतिमांमध्ये तर दिसतोच, परंतु एक रोनाल्ड मॅकडोनल्डची जी कलाकृती असते किंवा एखादा ज्याला म्हणता आर्टिफॅक्ट तिथे ठेवलेला असतो त्याच्यामुळे आपण त्याच्याबरोबर सेल्फी काढायचं टाळू शकत नाही. अर्थात या सगळ्याबद्दलची स्वीकृत मूल्य जी आहेत किंवा ज्याला म्हणता येईल की रूल्स आहेत, काही काही म्हणजे नियम आहेत, काही विशिष्ट पद्धतीची वर्तन प्रक्रिया आहे किंवा काही गोष्टी नाही करायच्या असा एक अधोरेखित नियम आपल्याला दिसून येतो. तर या सगळ्यांची जी चर्चा आहे ती एडगर शेन यांनी 1984 सालच्या आपल्या अभ्यासात ही दिलेली आहे. म्हणजे त्याच्यात मूल्य आली किंवा तत्वे आली आणि या सगळ्यांच्या अभ्यासाने आपल्याला असं निश्चित दिसून येईल की एखाद्या कार्यालयाच्या संस्कृतीचं प्रशिक्षण आणि त्याचं मूल्यांकन या दोन्ही गोष्टी या निश्चित आपल्याला अभ्यास करायला लागतात. चला तेव्हा पहिला भाग आहे प्रशिक्षणाचा. आता आपण एखादी संस्कृती कशी बरं शिकतो? आपल्याला जर कुटुंबात असू तर आपण ती अंगीकारत असतो, आपण ती लहानपणी अजाणताच ती शिकत असतो आणि मोठे झाल्यावर किंवा मोठे होत असताना आपल्याला त्याची जाणीव ही होत जाते. म्हणजे कुणीही काही वेगळे प्रयत्न न करता आपण ही संस्कृती अंगीकारत असतो, शिकत असतो. त्याचं प्रशिक्षण आपल्याला प्रत्येक क्षणी हे आपल्या कुटुंबातल्या सगळ्या घटकांकडून हे मिळत असतं. आणि तसंच कार्यालयाचंही आहे. कार्यालयीन संस्कृतीचं प्रशिक्षण आपल्याला देताही येतं, मुद्दामही त्याच्याबद्दलच्या सभा घडवून आणता येतात किंवा त्या कथा, गोष्टी किंवा जुने काही ज्याला रेफरन्सेस म्हणता येईल, संदर्भ, अशातूनही आपल्याला नवीन कर्मचाऱ्यांपर्यंत याची माहिती पुरवता येते. काही रीतिरिवाज आपण पाळू शकतो ज्याच्यानी त्यांच्याबद्दलची ओळख ही आपल्या सर्व सभासदांना संघटनेच्या ही होत असते. काही वस्तुनिष्ठ प्रतीके असतात, जसं मॉन्युमेंट्स असतात किंवा आर्टिफॅक्ट्स असतात, किंवा समजा एखादा पाहुणा तुमच्याकडे येणार असेल कार्यालयामध्ये तर त्याला एखादं छोटंसं रोपटं देण्याची संकल्पना किंवा फुलांचा बुके न वाया घालवता एखादं छानसं पुस्तक देण्याची प्रक्रिया, ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या संस्कृतीचं जे प्रशिक्षण आहे ते आपल्याला आत्मसातही करता येतं, स्वीकारता येतं, शिकवताही येतं. म्हणजे त्याचं प्रशिक्षणही आपल्याला देता येतं. तुम्ही कुठल्या प्रकारची भाषा वापरता, आदरयुक्त वापरता का अरे तू रेनी आपल्या वरिष्ठांना संबोधता, याच्यावरूनही कार्यालयीन संस्कृतीचा अंदाज आपल्याला निश्चित बांधता येतो. आता या सगळ्याबद्दलचा जर आपण जास्त विचार करायचा झाला तर निश्चितच तुम्हाला कुक अँड लाफर्टी यांचा 1987 सालचा अभ्यास हा जास्त खोलात जाऊन करावा लागेल. ते म्हणतात तिथे की आपल्याला ह्या प्रतीकांची यादी करावी लागते. म्हणजे सत्ता, भूमिका, कार्य आणि स्व हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला काही स्टेटस सिम्बॉल किंवा प्रतीक जी आहेत त्यांची यादी करून त्यांचा विचार
हा इथे संघटनात्मक संस्कृतीच्या जाणीवेसाठी करावा लागतो. दुसरा जो भाग आहे तो आहे हरिसन यांचा. हरिसन म्हणतात की तुम्ही एक प्रश्नावली वापरा. ती प्रश्नावली त्यांनी 1975 साली दिली आणि ही ते म्हणतात की आपले आदर्श कोण आहेत त्यांच्याबद्दलची ही प्रश्नावली आहे. मग त्यांचा सत्तेतील सहभाग, त्यांची स्वतःची भूमिका, कार्य आणि किंवा स्वतःची ओळख अशा सगळ्याबद्दल त्यांनी 15 प्रश्न असलेली आणि त्या प्रत्येक प्रश्नात 4 विशिष्ट प्रत्येक वाक्य असलेली अशी ही प्रश्नावली आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. या प्रकारच्या अभ्यासानुसार किंवा या प्रकारच्या मूल्यांकनानुसार आपल्याला विचारधारा आणि वर्तन प्रक्रिया यांचा जास्त खोलवर विचार हा नक्की करता येतो. आता याच्या पुढे जाऊन विचार करायचा झाला तर तिसरी जी पद्धती आहे ती आहे संघटित व्यावसायिक प्रश्नावली. अर्थात ह्याचं इंग्लिश रूपांतरण सोपं आहे समजायला. त्याला म्हटलं जातं की कॉर्पोरेट क्वेश्चन आहे, म्हणजे संघटित व्यावसायिक प्रश्नावली असं त्याचं मराठी रूपांतरण मी तुमच्या इथे मांडते. तर ही 1996 साली वॉकर, सायमन आणि डेव्हिस यांनी आपल्या पुढे मांडली आणि ते म्हणतात की 4 मुख्य भाग आहेत संस्कृतीचे, कार्यालयीन संस्कृतीचे, आणि त्यामध्ये आपल्याला कामाचा दर्जा आणि त्याचं मूल्यांकन, मानवी संसाधन आणि त्याचा दर्जा, निर्णय क्षमता घेण्याची कुवत किंवा निर्णय घेण्याची क्षमता किंवा कुवत आणि त्याचा इतर परस्परांचे संबंध अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल ते लिकर्टची जी मापणी आहे किंवा लिकर्ट स्केल ज्याला म्हणतात, तर लिकर्ट मापणी 5 पूर्णांकाची जी आहे 5 पॉइंटर्स ती वापरून जवळजवळ 126 प्रश्नांची मोठी प्रश्नावली किंवा 69 प्रश्नांची छोटी प्रश्नावली ही या तिघांनी आपल्याला 1996 साली उपलब्ध करून दिलेली आहे अभ्यासासाठी. आता ह्या सगळ्याचा भाग बघा, जर तुम्ही बघत असाल तर किती वेगवेगळे विचार याच्यात समाविष्ट केलेले आहेत. म्हणजे संघटनात्मक संस्कृतीच्या अभ्यासामध्ये प्रतीकांची यादी, आदर्शांचा विचार, त्या आदर्शांबद्दल असलेली प्रश्नावली, त्यानुसार आपल्याला समजतं की सत्ता संदर्भात किंवा राजकारणाबद्दलची भूमिका, वेगवेगळ्या लोकांची कार्य आणि त्याच्यातून होणारी स्वची जाणीव किंवा आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे आयुष्यात ह्याची होणारी जी ओळख आहे, ह्या सगळ्याबद्दल हॅरिसन यांचा जी प्रश्नावली आहे त्या प्रश्नावलीचा इथे उल्लेख, आणि हे सगळं आपल्या अभ्यासामध्ये खूपच गरजेचं आहे हे तुम्हाला सहज समजेल. आता ह्यातला जो शेवटचा भाग आहे तो आहे विविध प्रकारच्या मूल्यांकनांच्या प्रश्नावल्यांचा. म्हणजे ह्याच्यातला पहिला जो भाग आहे तो आहे बकिंगहॅम आणि कोफमन यांनी दिलेला. तर ह्यांच्या अभ्यासामध्ये 2000 साली असं दिसून आलं की ही एक मत प्रश्नावली आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांची आणि व्यवस्थापनाची मत मांडणी ही आपल्याला इथे करावी लागते. त्यांच्या मतांचा विचार आपल्याला घ्यावा लागतो आणि एवढंच नाही तर त्यांची मत विचारात घेऊन त्या पुढची त्याचं पुढचं मार्गसंक्रमण करणं हे इथे अपेक्षित असतं. बघा, म्हणजे मुख्य कर्मचारी हा एक भाग झाला, म्हणजे ज्याला कोर एम्प्लॉई असं म्हणतात. तर मुख्य कर्मचारी किंवा अतिशय आतल्या गोटातले असे असतात ना, तर त्यांच्याबद्दलची इथे चर्चा केली आहे. म्हणजे जे कधी साधारणपणे हे संघटन सोडून जाण्याचा विचारही करणार नाहीत. सोडायचं तर खरी गोष्ट तर वेगळीच राहिली, परंतु त्याचा विचारही त्यांच्या मनात येणार नाही असे काही कट्टर कर्मचारी आपल्याला नक्की बघायला मिळतात प्रत्येक संघटनेमध्ये. आणि त्यांना जर ही मतप्रश्नावली दिली तर आपल्याला त्याचा खूप फायदा हे कार्यालयीन संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी होत असतो. यामध्ये 13 वेगवेगळे भाग आहेत, 13 वेगवेगळे मुद्दे याच्यामध्ये अभ्यासलेले आहेत आणि त्यातले काही मुद्दे मी तुम्हाला इथे सांगते. अगदी म्हणजे हे उदाहरणच आहे असं समजून घ्या. 13 मुद्दे इथे मी सहभागी करू शकले नाही. मात्र समाधानाची पातळी, म्हणजे कर्मचाऱ्यांना किती समाधान एखाद्या कार्यालयात मिळते, त्या कार्यालयीन संस्कृतीमध्ये मिळते, याची त्या पातळीचं परीक्षण इथे आहे किंवा मूल्यांकन आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत असं त्या कर्मचाऱ्यांना वाटतंय. बघा हा, किती मजेशीर वाक्य आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांकडून काय अपेक्षा आहेत असा समज कर्मचाऱ्यांचा आहे, त्याचंही मूल्यांकन या प्रकारच्या प्रश्नावलीमध्ये केलं जातं. किती छान हा भाग आहे बघा. म्हणजे आपल्याकडून नेमकं काय अपेक्षित आहे असं त्या कर्मचाऱ्याला वाटतंय
या प्रकारचा अभ्यास इथे झाल्यामुळे त्यांच्या मनातला गैरसमज जर असेल तर तो दूर करणं आपल्याला सोपं जातं. अर्थातच रिसोर्सेस वॉन्टेड किंवा नीडेड किंवा गरजेची जी संसाधनं आहेत त्यांचा अभ्यास करणं, त्याच्यासाठी लागणारे काही गुणवैशिष्ट्य असतील, कौशल्य असतील, काही त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण अपेक्षित असेल तर ते देणं, काही जर कर्मचाऱ्यांनी खूप चांगलं काम केलेलं असेल, त्यांची पाठ थोपडण्याची गरज असेल किंवा थोपटली जात असेल, जर एका भागामध्ये आपण ताजमहाल हॉटेल ताजमहाल वरती झालेल्या किंवा हॉटेल ताज याच्यावरती झालेल्या एका आतंकी हल्ल्याबद्दल जेव्हा विचार केला होता, अर्थात या दोन्ही गोष्टी आपण अभ्यासलेल्या होत्या. ताजमहलचीही केस स्टडी आपण घेतली होती आणि हॉटेल ताजचीही घेतली होती. तर या दोन्हीचा अभ्यास जरी तुम्ही केलात तर तुम्हाला असं दिसून येईल की ताज ग्रुप जो हॉटेलचा आहे तो आपल्या कर्मचाऱ्यांची स्तुती किंवा प्रशंसा किंवा पाठ त्यांची थोपडण्यासाठी अजिबात वेळ घालवत नाही. पटकन त्याचं रूपांतरण हे वस्तुस्थितीत येतं आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे असलेले वरिष्ठांशी संबंध हे द्विगुणित होतात, चांगले होतात, आनंददायी वातावरणामध्ये त्यांना काम करण्याची इच्छा ही जास्त होते. आता या सगळ्यामध्ये पुढे शिकण्यासाठी जास्त प्रयत्न करणारे किंवा जास्त प्रोत्साहित करणारे वरिष्ठ किंवा त्यांच्या स्वविकासासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन आणि त्यातून मिळणारी कर्मचाऱ्यांची एकनिष्ठा या सगळ्यावर संघटनेच्या उद्दिष्ट प्राप्तीचं महत्व हे अवलंबून असतं किंवा संघटनेची उद्दिष्ट प्राप्ती ही अवलंबून असते असं आपल्याला म्हणता येईल. तर हॉफस्टेड हे जो दुसरा भाग आहे याच्यामधला, तर हॉफस्टेड असं म्हणतात की ही त्यांनी दिलेली ही प्रश्नावली ना खरं तर सगळ्यात मोठी, म्हणजे जवळजवळ 135 प्रश्न या प्रश्नावली मध्ये आहेत हॉफस्टेडचे. आणि कल्चरची म्हणजे संस्कृतीची, कार्यालयीन संस्कृतीची सर्वात मोठी, अतिशय उपयोगी पडणारी, जगभर भरपूर वापरली जाणारी अशी ही प्रश्नावली हॉफस्टेड यांनी दिलेली आहेत आणि त्याच्यावरून संस्कृतीचे काही प्रकारही त्यांनी पुढे मांडलेले आहेत. तर ह्याच्यासाठी अर्थातच परत 5 पूर्णांकाची लिकट मापणी तर वापरली जातेच, परंतु त्यामध्ये अभ्यास करताना सुरक्षिततेची हमी म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला एखाद्या कार्यालयामध्ये किती सुरक्षित वाटतं याची हमी, त्याच्या कामाचे महत्व किंवा दर्जा आणि त्याच्या अधिकाराची गरज या सगळ्यांचा विचार इथे केला गेलेला आहे. आता आणखीन पुढे जाऊन याचा विचार केला तर आपल्याला कार्यालयीन संस्कृती सर्वेक्षण किंवा सर्वे ज्याला म्हणतात कल्चरल सर्वे, ऑर्गनायझेशनल कल्चर सर्वे किंवा कार्यालयीन संस्कृती सर्वेक्षण 1987 याचाही अभ्यास करावा लागेल. यामध्ये वेगवेगळे 6 मुद्दे हे अभ्यासलेले आहेत आणि त्याच्यात गटकार्य किंवा टीम वर्क आणि कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष, त्याचप्रमाणे वातावरण आणि नैतिकता म्हणजे एथिक्सनी किंवा अतिशय चांगल्या पद्धतीने नैतिकता पाळून किंवा त्याचे मानदंड अवलंबून पुढे जाण्याचा जो विचार आहे तो कितपत कर्मचाऱ्यांमध्ये रुजला आहे ते बघण्यासाठी या प्रश्नावलीचा खूप मोठा भाग आपल्याला रोजच्या आयुष्यात दिसतो. म्हणजे माहितीचा ओघ असू दे, सहभाग असू दे, कर्मचाऱ्यांचा सहभाग वेगवेगळ्या पातळ्यांवर असू दे, पर्यवेक्षण असू दे किंवा मीटिंग्स किंवा सभा असू देत, या सगळ्या 6-7 वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास हा इथे सर्वेक्षणामध्ये किंवा सर्वेमध्ये 1987चा केलेला असतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मित्रांनो, या सगळ्या भागात संस्कृतीचं म्हणजे कार्यालयीन संस्कृतीचं प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग जास्तीत जास्त देऊन त्याचा अभ्यास करून मग वेगवेगळ्या कार्यालयांमधल्या संस्कृतीचं मूल्यांकन करणं हा एक फार मोठा प्रकार आजच्या घडीला हा गरजेचा ठरतो. आणि याच प्रकारामध्ये किंवा याच एरियामध्ये ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये किंवा ह्याच विषयामध्ये जास्तीत जास्त नोकऱ्या आज उपलब्ध आहेत असंही दिसून येतं. म्हणजे संस्कृतीचं प्रशिक्षण आणि मूल्यांकन करून देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना सुगीचे दिवस आलेत असं सुद्धा इथे म्हणता येईल. ती संस्कृती बदलण्यासाठी आणि नफ्याचं प्रमाण वाढवण्यासाठी विविध कंपन्या किंवा विविध संघटना या सतत कार्यरत असतात असंही आपल्याला इथे नक्की दिसून येईल.
जरूर अभ्यास करा या सगळ्या गोष्टींचा. जागतिकीकरणामुळे विविध आंतरराष्ट्रीय संघटना इथे आपल्याला कार्यरत झालेल्या दिसतातच. तरी अशा पद्धतीचा अभ्यास करून पुढे जाण्यास उद्युक्त करत आजचा हा भाग मी इथेच संपवते. परत भेटू पुढच्या भागात पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.